हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्ससाठी फर्स्ट चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्समधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन करणार आहोत. आता रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन करण्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण समजून घेऊ. फर्स्ट रूल काय आहे पहा. कोणत्याही रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर आपण कोणत्याही नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय केलं, शून्य सोडून कोणत्याही एका संख्येने मल्टिप्लाय केलं, तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही. हा आपला फर्स्ट रूल आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक रॅशनल नंबर घेऊ, 3/4 हा आपण रॅशनल नंबर घेऊ. आता या रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला शून्य सोडून कोणत्याही एका संख्येने मल्टिप्लाय करू. आता 3 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करू, 4 ला 5 ने मल्टिप्लाय करू. काय येईल पहा, 3 5 जार 15, 4 5 जार 20. आता हा 3/4 आणि 15/20 या दोघांची व्हॅल्यू काय आहे, एकच आहे. जर आपण याला भाग घालवला तर काय येईल पहा, 5 3 जार 15, 5 4 जार 20, 3/4. म्हणजेच रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला शून्य सोडून आपण कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि आपला फर्स्ट रूल हाच आहे. जर कोणत्याही रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला शून्य सोडून कोणत्याही एका संख्येने मल्टिप्लाय केलं तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही. के हा काय असला पाहिजे, नॉन झिरो नंबर असला पाहिजे. सेकंड रूल काय आहे पहा. जर आपण कोणतेही 2 नंबर्स घेतले तर त्यातील एक नंबर काय असणार आहे, लेफ्ट साईडला असणार आहे आणि एक नंबर राईट साईडला असणार आहे. आणि जो नंबर लेफ्ट साईडला असणार आहे तो काय असणार आहे, नेहमी स्मॉलर असणार आहे. आणि जो नंबर राईट साईडला असणार आहे तो काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. हा आपला सेकंड रूल आहे. थर्ड रूल काय आहे आपला, कोणताही निगेटिव्ह रॅशनल नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबरपेक्षा स्मॉलर असणार आहे. कोणताही निगेटिव्ह रॅशनल नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबरपेक्षा स्मॉलर असणार आहे. हा आपला थर्ड रूल आहे. आता जर A/B अँड C/D हे 2 रॅशनल नंबर्स असतील आणि त्यामध्ये B आणि D हे पॉझिटिव्ह असतील आणि या 2 रॅशनल नंबर्सचं आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर रूल्स काय आहेत पहा. काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. A/D आणि B/C करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जर A/D हा B/C पेक्षा ग्रेटर असेल तर A/B इज ग्रेटर दॅन C/D. A/B हा C/D पेक्षा ग्रेटर असणार आहे. जर A/D हा B/C पेक्षा स्मॉलर असेल तर हा A/B काय असणार आहे, C/D पेक्षा स्मॉलर असणार आहे. आणि जर A/D अँड B/C हे मल्टिप्लिकेशन जर इक्वल असेल तर A/B आणि C/D हे इक्वल असणार आहेत. आता याच्यासाठी आपण एक्झाम्पल्स घेऊ. 5/3 आणि 2/9 ही 2 रॅशनल नंबर्स घेतले आपण. आता यांचं कंपॅरिझन करण्यासाठी काय करू, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 5 × 9 अँड 3 × 2, A/D and B/C. 5 9 जार 45, 3 2 जार 6. म्हणजेच A/D हा B/C पेक्षा ग्रेटर असेल तर हा 5/3 2/9 पेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. म्हणजेच 5/3 इज ग्रेटर दॅन 2/9. आता जर 3/7 अँड 8/4 हे 2 रॅशनल नंबर्स घेतले तर याच्यातील कंपॅरिझन करण्यासाठी काय करू, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 × 4 A/D म्हणजे 3 × 4, B/C म्हणजे 7 × 8, 3 4 जार 12, 7 8 जार 56. आता या ठिकाणी 56 हा 12 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच 8/4 हा 3/7 पेक्षा ग्रेटर असणार आहे आणि 3/7 हा 8/4 पेक्षा स्मॉलर असणार आहे. 3/7 इज स्मॉलर दॅन 8/4. आता 3/4 आणि 3/4 हे 2 रॅशनल नंबर्स घेतले तर यांचं कंपॅरिझन करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 3 × 4 A/D, B/C म्हणजेच 4 × 3, 3 4 जार 12, 4 3 जार 12. म्हणजेच या ठिकाणी काही इक्वल साईन येईल. त्या प्रकारे आपल्याला रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन करण्यासाठी रूल्स यूज करायचे आहेत. पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल्स. क्वेश्चन काय आहे, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला काय करायचं आहे, नंबर्सचं कंपॅरिझन करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, -7 - 2. आता या ठिकाणी ही नंबर लाईन आहे. नंबर लाईनवरती 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत आणि लेफ्ट साईडला स्मॉलर नंबर असणार आहेत. राईट साईडला नंबर्स ग्रेटर होत जातात आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात.
आता -7 हा -2च्या काय असणार आहे, लेफ्ट साईडला असणार आहे आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात. म्हणजेच -7 हा -2पेक्षा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. म्हणजेच आपण आन्सर काय लिहू शकतो पहा, ऑन द नंबर लाईन -7 इज टू द लेफ्ट ऑफ -2. देअरफॉर -7 इज स्मॉलर दॅन -2. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. -7 हा -2च्या लेफ्ट साईडला येतो, म्हणजेच -7 हा -2पेक्षा स्मॉलर असणार आहे. किंवा आपण हेच आन्सर कसं लिहू शकतो पहा, ऑर इफ A and B आर पॉझिटिव्ह नंबर्स सच दॅट A इज ग्रेटर दॅन, देन जर A आणि B हे 2 पॉझिटिव्ह नंबर्स असतील आणि A हा B पेक्षा ग्रेटर असेल, तर -A आणि -B मध्ये काय होईल, हे साईन या ठिकाणी जर नंबर्स पॉझिटिव्ह असतील तर A हा ग्रेटर असणार आहे आणि जर नंबर्स निगेटिव्ह असतील तर A हा काय असणार आहे, B पेक्षा स्मॉलर असणार आहे. आता 7 आणि 2 हिअर 7 इज ग्रेटर दॅन 2. जर 7 आणि 2 पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर 7 हा 2 पेक्षा ग्रेटर असणार आहे. देअरफॉर आणि जर हे निगेटिव्ह नंबर्स असतील तर 7 हा काय असणार आहे, 2 पेक्षा स्मॉलर असणार आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. जर पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर 7 हा 2 पेक्षा ग्रेटर असणार आहे आणि जर निगेटिव्ह नंबर्स असतील तर 7 हा 2 पेक्षा स्मॉलर असणार आहे. -7 इज स्मॉलर दॅन -2. सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा, 0, -9/5. आता नंबर लाईनवरती निगेटिव्ह नंबर्स हे 0च्या लेफ्ट साईडला असतात आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात. म्हणजेच -9/5 हा 0पेक्षा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. जर आपण नंबर लाईन घेतली तर नंबर लाईनवरती 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. मग या ठिकाणी -9/5 हा निगेटिव्ह नंबर आहे, म्हणजेच हा 0च्या लेफ्ट साईडला असणार आहे. म्हणजेच -9/5 इज स्मॉलर दॅन 0. आन्सर लिहू आपण, ऑन द नंबर लाईन -9/5 इज टू द लेफ्ट ऑफ 0. देअरफॉर -9/5 इज स्मॉलर दॅन 0. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 8/7, 0. आता याच्यामध्ये 8/7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि पॉझिटिव्ह नंबर हे 0च्या राईट साईडला असतात आणि राईट साईडला नंबर ग्रेटर होत जातात. म्हणजेच 8/7 हा 0पेक्षा ग्रेटर असणार आहे. आन्सर लिहू आपण, ऑन द नंबर लाईन 8/7 इज टू द राईट ऑफ 0. देअरफॉर 8/7 इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटरचं साईन देताना ही 2 टोकं ग्रेटर नंबरकडे करायची आणि हे 1 टोक स्मॉलर नंबरकडे करायचं. फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, -5/4, 1/4. आता याच्यामध्ये -5/4 हा निगेटिव्ह नंबर आहे, 1/4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा स्मॉलर असतो. म्हणजेच -5/4 इज स्मॉलर दॅन 1/4. आन्सर लिहू आपण, निगेटिव्ह रॅशनल नंबर is always smaller than a positive number. Therefore, -5/4 is smaller than 1/4. फिफ्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 40/29, 141/29. आता या ठिकाणी या दोन्ही रॅशनल नंबर्समध्ये डिनॉमिनेटर इक्वल आहे. जर डिनॉमिनेटर इक्वल असेल तर काय करायचं, न्यूमरेटरचं कंपॅरिझन करायचं. आता 40 and 141 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 141. म्हणजेच 141/29 हा रॅशनल नंबर काय असणार आहे, 40/29पेक्षा ग्रेटर असणार आहे. आन्सर लिहू आपण, द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिवन रॅशनल नंबर आर सेम. द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स आर सेम. देअरफॉर लेट अस कंपेअर देअर न्यूमरेटर्स. डिनॉमिनेटर सेम आहेत, मग आपण काय करू, न्यूमरेटर्सचं कंपॅरिझन करू. 40 and 141 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 141 इज ग्रेटर दॅन 40. देअरफॉर 40/29 इज स्मॉलर दॅन 141/29. एक्झाम्पल 6 काय दिलेलं आहे पहा आपल्याला, -17/20, -13/20. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल आहे, मग आपण न्यूमरेटर्सचं कंपॅरिझन करू. -17 and -13 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, -17 हा -13च्या लेफ्ट साईडला येतो. नंबर लाईनवरती -13च्या लेफ्ट साईडला -17 येतो, म्हणजेच -17 हा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात.
म्हणजेच -17 हा -13पेक्षा स्मॉलर असणार आहे. म्हणजेच -17/20 इज स्मॉलर दॅन -13/20. आन्सर लिहू आपण. या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे. लिहू आपण द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स आर सेम. Therefore, let us compare their numerators. न्यूमरेटर काय आहे? -17 अँड -13. आता -17 आणि -13 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे? -13 इज ग्रेटर दॅन -17. नंबर लाईनवरती -17 हा -13च्या लेफ्ट साईडला असणार आहे आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात. म्हणजेच -17 हा -13पेक्षा स्मॉलर असणार आहे. अँड देअरफोर -17/20 इज स्मॉलर दॅन -13/20. एक्झाम्पल 7 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 15/12, 7/16. आता या ठिकाणी काय करू आपण? डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. प्रथम आपण या 2 नंबर्सचा LCM काढून घेऊ. आपण 12चं मल्टिप्लिकेशन टेबल लिहून घेऊ. 1 जार 12, 12 2 जार 24, 12 3 जार 36, 12 4 जार 48, 12 5 जार 60, 12 6 जार 72. 16चं टेबल लिहून घेऊ आपण. 16 1 जार 16, 16 2 जार 32, 16 3 जार 48, 16 4 जार 64, 16 5 जार 80. आता याच्यामध्ये लोवेस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे पहा. दोन्हीमध्ये 48 हा कॉमन आहे. लोवेस्ट कॉमन मल्टिपल आहे. म्हणजेच LCM काय येईल? 48. 12ला 1 2 3 4 4ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 16ला 1 2 3 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच आपल्याला 48 मिळेल. 12 आणि 16चा LCM काय आहे? 48. मग आपण दोन्हीचा डिनॉमिनेटर 48 करून घेऊ. 15/12 इज इक्वल टू 12ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 4ने. 12 × 4 किती येईल? 48. 15ला पण आपण 4ने मल्टिप्लाय करू. जर डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 4ने मल्टिप्लाय करायचं. 15 4 जार 60, 12 4 जार 48. 7/16. आता या ठिकाणी 16ला 3ने मल्टिप्लाय करू. 16 × 3 म्हणजे आपल्याला 48 मिळेल. डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करायचं. आपण रूलमध्ये बघितलेलं आहे. जर रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 0 सोडून कोणत्याही एका संख्येने मल्टिप्लाय केलं तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही. 7 3 जार 21, 16 3 जार 48. आता या ठिकाणी आपण या 2 नंबर्सचे डिनॉमिनेटर इक्वल करून घेतले. आता आपण काय करू? न्यूमरेटरचं कंपॅरिझन करू. न्यूमरेटर काय पहा. 16 and 21. 16 and 21. याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे? 60. 60 इज ग्रेटर दॅन 21. देअरफॉर 60/48 इज ग्रेटर दॅन 21/48. देअरफॉर 60/48 म्हणजेच कोणता रॅशनल नंबर आहे? 15/12 इज ग्रेटर दॅन 21/48 म्हणजेच कोणता नंबर आहे? 7/16. म्हणजेच 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. एक्झाम्पल 8 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. -25/8, -9/4. या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे पहा? 8 आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे? 4. आता 4च्या टेबलमध्ये 8 आहे का? आहे. 4 2 जार 8. मग आपण या नंबरचा डिनॉमिनेटर 8 करून घेऊ. म्हणजेच आपण डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ. -9/4 इज इक्वल टू 4ला आपण 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला 8 मिळेल. डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करायचं. -9 × 2 इज इक्वल टू -9 × 2 किती येईल पहा? -18/4 2 जार 8. आता आपण दोन्ही नंबरचे डिनॉमिनेटर इक्वल करून घेतले. मग आपण न्यूमरेटरचं कंपॅरिझन करू. -25 and -18. -25 -18. याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे? -18 हा ग्रेटर असणार आहे कारण -25 हा -18च्या लेफ्ट साईडला असणार आहे. नंबर लाईनवरती -25 हा -18च्या लेफ्ट साईडला असणार आहे आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात. म्हणजेच -18 हा -25पेक्षा ग्रेटर असणार आहे. देअरफॉर -25/8 इज स्मॉलर दॅन -18/8. देअरफॉर -25/8 इज स्मॉलर दॅन -18/8 म्हणजेच -9/4. -9/4. आपल्याला या 2 नंबर्समधील कंपॅरिझन विचारलेलं आहे. त्यामुळे आन्सर लिहिताना आपण काय करायचं आहे? -25/8
आणि -9/4 घ्यायचं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, 12/15 अँड 3/5. आता हे एक्झाम्पल आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवू शकतो किंवा डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊन सुद्धा सोडवू शकतो. दोन्ही पद्धतीने सोडवू आपण. प्रथम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 12 × 5 काय करायचं, 12 × 5 अँड 15 × 3. 12 5 = 60, 15 3 = 45. आता याच्यामध्ये आता 60 आणि 45 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 60 इज ग्रेटर दॅन 45 अँड देअरफॉर 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो किंवा आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटर इक्वल करून घेऊ शकतो. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे 5 आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे 15. मग 5च्या टेबलमध्ये 15 आहे का, आहे. मग आपण काय करू, 5 3 = 15. मग आपण काय करू, 5 ला 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे दोन्हीचे डिनॉमिनेटर काय होतील, इक्वल होतील. 3/5 इज इक्वल टू 5 ला 3 ने मल्टिप्लाय करू, 5 3 = 15 येईल. डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 इज इक्वल टू 3 3 = 9, 5 3 = 15. आता आपण या 2 नंबर्सचे डिनॉमिनेटर इक्वल करून घेतले. मग आपण न्यूमरेटरचं कंपॅरिझन करू. या ठिकाणी न्यूमरेटर काय आहे 12, या ठिकाणी न्यूमरेटर काय आहे 9. आता 12 आणि 9 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 12 इज ग्रेटर दॅन 9 म्हणजेच 12/15 ग्रेटर दॅन 9/15. देअरफॉर 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15 म्हणजेच काय 3/5. या ठिकाणी काय घेतलेलं आहे 3/5. 9/15 म्हणजेच 3/5. यापैकी कोणत्याही एका मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एक्झाम्पल सॉल्व करू. -7 × 4, 11 × -3. -7 × 4 किती येईल, 7 4 = 28, साइन काय येईल -28. 11 × -3 काय येईल, 11 3 = 33, साइन काय येईल -33. आता -28 आणि -33 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, -28 इज ग्रेटर दॅन -33. कारण -33 हा -28च्या लेफ्ट साईडला येतो. नंबर लाईनवरती -33 हा -28च्या लेफ्ट साईडला येतो आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात. म्हणजेच -33 हा -28 पेक्षा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. देअरफॉर -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत. एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.